हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या बागेत. तर सकाळचे 8 वाजलेत. खूप थंडी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. पण कोवळं ऊन पण पडलं आहे. तर मी सुरुवात करते आज मिरच्यांपासून, कारण आत्ता मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. तर चला स्टार्ट करूया आपलं हार्वेस्टिंग. फ्रेंड्स, मिरच्या अशा छान मोठ्या झाल्यात, काळ्या पण आहेत, हिरव्या पण आहेत. पूर्ण वाढ झालेल्या मिरच्या अगदी देठाला टच केले की लगेच तुटल्या जातात. मला आधी वाटलेलं या जाड मिरच्या तिखट नसणार, पण तुम्हाला सांगते भरपूर अशा तिखट आहेत ह्या मिरच्या. आम्ही लहानपणी जाई जुई किंवा आबोली अशी झाडांची फुलं तोडायचो. अगदी तसंच आहे, हिरव्यामध्ये हे शोधायच्या मिरच्या आणि मग तोडायच्या. तसंच काम आहे अगदी. आणि पानांच्या खाली अशा खालच्या बाजूला आलेल्या असतात मिरच्या, तुम्हाला दिसत असेल झाडाच्या खालून ना, अशा खाली लोंबत असतात. आणि हिरव्या लांब लचक मिरच्या असतात त्या वेगळ्या, त्या अशा वर आलेल्या असतात झुपके. या दोन्हीमध्ये तो फरक आहे. काय एवढ्या फक्त 4च ह्या रोपांच्या एवढ्या मिरच्या निघाल्या, अजून तिकडं आहेत. आज हिरव्या मिरच्या, जाड काळ्या मिरच्या, लाल मिरच्या सगळे तोडून घेतलेले आहेत एकदमच. तर फ्रेंड्स, ह्याही निघाल्या ह्या झाडांच्या, आहे बघा. तर आजच्या पुरत्या या भरपूर आहेत. चला चला बागेत आतल्या बाजूला जाऊया. फ्रेंड्स, बघा भोपळा आपला काय मस्त मोठा झालाय. एक क्लोजअप दाखवते. आणि असे छोटेही 2 आलेले आहेत भोपळे, पहा. भरपूर असे फ्लावर झालेले आहेत, काढते मी. आणि तुम्ही म्हणाल हे रेड आहे, तर हे खराब नाही, इथल्या हवामानानं होतातच, कारण मार्केटमध्ये पण असेच येत आहेत, बघितलेत आम्ही. हे पहा. चाकून कापायला पाहिजे किंवा गोल फिरून, ते मी कटरनं तोडते. त्याला भेंडी परत आलेली आहे, तर भेंडी तोडून घेऊया आपण. हे पहा, छान लांब लचक हिरव्यागार भेंड्या झालेल्या आहेत. आणि हार्वेस्टिंगमध्ये सगळ्यात मेन काम असते आणि अगदी पेशन्सचं म्हणजे भेंडी तोडायचं. आणि मी ते अगदी रेग्युलरली दर 2 दिवसांना इतकी भेंडी तोड मी करते. तुम्ही सगळ्या व्हिडिओत बघितलंच असेल, अजिबात कंटाळा करत नाही. आणि मग ही भेंडी असू दे, गवारी असू दे किंवा फ्लावर असू दे, पालक असू दे, ऑर्गॅनिक खायची इतकी सवय झाली आहे ना, बाहेर कुठेही खाल्लं ना त्याची चव इतकी वेगळी लागते. तुम्हीही कोणी घरी ऑर्गॅनिक अशी भाजी पिकवत असाल ना, तर तुम्हालाही हा फरक चवीतला नक्की जाणवेल. तर फ्रेंड्स, ऑलमोस्ट झालेल्या आहेत आपल्या. ही सगळी भेंडी तोड झालेली आहे. हे पहा, भरपूर आपले मुळे वाढ झालेली आहे. हे पहा, हे बघा. हे बघा कसा झाला. हा पण मला जाड दिसतोय, बघूया आता. आउच, अरे तुटला. आंबा काढते. हे बघा, दिसत असेल आपल्या मेथीला अशी फुलं यायला लागलीत, तर मी मेथी खुडून घेते पटापटा. ऑर्गॅनिक भाज्या, सेंद्रिय भाज्या आणि केमिकल भाज्या ह्याच्यामध्ये जो चवीतला फरक मी बोलत होते, ते मी बोलायचं म्हणून बोलत नाही, खरंच अनुभवला आहे. आणि तुम्हालाही कधी ह्याची संधी मिळाली अनुभव घ्यायचा, तर नक्की बघा, तुम्हालाही या चवीतला फरक नक्की जाणवेल. आणि आजकाल बऱ्याच मैत्रिणींनी असं किचन गार्डनिंग करणे किंवा टेरेस गार्डनिंग करणे आणि ऑर्गॅनिक भाज्या छोट्या मोठ्या जितक्या काय होतील तेवढ्या पिकवणे हे चालू केलेलं आहे. तुम्हीही तुमच्या पाहुण्यांच्या घरी, फ्रेंडच्या घरी बऱ्याच ठिकाणी हे पाहिलं असेल. आणि ही सवय किंवा हा छंद म्हणा खरंच चांगला, हेल्दी आहे. आणि मला आधीपासूनच ह्याची आवड होती, त्यामुळे मी हा छंद एकदम चांगल्या पद्धतीनं जोपासला आहे. फ्रेंड्स, परात भरलेली आता एवढीच राहिली आहे. हे पहा, एवढी झालेली आहे परात भरून मेथीची भाजी. का परात भरली आहे आणि हे सगळी आपली भाजी तोडून झालेली आहे. फ्रेंड्स, इथं बघा काकडीच्या वेलाकडे तुम्ही पाहू शकता, इतक्या छोट्या छोट्या काकड्या आल्यात. हे बा,
हे बघा इतके आलेले आहेत या काकडी. इथं छोटी, इथं छोटी. मी ही एक काकडी काढून घेते, हे पाहू शकताय. हे बघा पहा, इथं पण आहे काकडी. ही अजून एक खालची काकडी तोडतीये मी. हे पहा, 2 काकड्याही मिळालेल्या आहेत आज आपल्याला. हे छोटे, हे बघा इथे छोटे छोटे काकड्या. हे पहा, बाहेर एक आहे, हे पाहू शकता तुम्ही. होते बघा बाहेर. हे पहा, तोडली मी काकडी. हे पहा फ्रेंड्स, हे आहे आजचं आपलं हार्वेस्ट. तर आपल्या बागेतून आपण काढले असे ताजे मुळे. खूप साऱ्या मिरच्या. आपल्याला ठेचा बनवायचा आहे. ही ताजी ताजी मेथीची भाजी जी मी खुडलेली आहे. आणि ह्या आपल्या काकड्या, ही भेंडी आणि हे फ्लावरचे गड्डे. तर पहा कसं वाटते. माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.